पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आजचा चिंतनाचा श्लोक असा आहे: मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. श्रीराम. समर्थ या श्लोकामध्ये मनाला असं सांगतात की हे मना, तू मनामध्ये दुःख आणू नकोस, शोकचिंता तर बिलकुलच करू नकोस, अजिबात शोक आणि चिंता करू नकोस. कारण का तर शोक चिंता दुःख हे आपली सर्व जीवनाची हानी करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. मग काय कर तर विवेक विचार करून विवेकानं देहबुद्धीचा त्याग कर आणि विदेहीपणाच्या अवस्थेमध्ये मोक्षाचा मुक्तीचा अनुभव घे, अशा प्रकारचा बोध या ठिकाणी केलेला आहे. मंडळी, पहिली गोष्ट अशी आहे की समर्थ या ठिकाणी म्हणतात की मना मानसी दुःख आणू नको रे. हे कसं काय? मनालाच कसं काय मनामध्ये दुःख आणू नको असं सांगतात? तर त्याचं उत्तर असं आहे की आपण बघून गेलो पाठीमागं की मानवाला केलेला हा उपदेश आहे. माणसाचं मन हे पुढं केलेलं आहे आणि मनाचा संदर्भ घेऊन माणसाला उपदेश करतात. इथं मना मानसी याचा अर्थ असा घ्यायचा की हे मानवा, तू तुझ्या मनामध्ये दुःख आणू नकोस. हे मनुष्या, तू तुझ्या मनामध्ये दुःख आणू नकोस, असा त्याचा अर्थ जर घेतला तर आपल्याला संगती बरोबर लागते. माणसा, तू मनामध्ये दुःख आणू नकोस. दुःख आणू नको हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे माणसाच्या मनामध्ये दुःख हे नसतं. मनुष्य दुःख मनामध्ये आणतो. एखादी वस्तू आपण आणतो असं ज्या वेळेला म्हणतो किंवा आणली असं ज्या वेळेला म्हणत असतो, त्यावेळेला ती वस्तू आपल्या घरी पूर्वी नसते. उदाहरणार्थ, आमच्या घरी टीव्ही आणला, आमच्याकडे मोबाईल आणला आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तो अगोदर नसतो. समर्थांनी बरोबर सांगितलं आपल्याला की बाबा रे, मनामध्ये हे दुःख मूळचं नाहीच आहे. मन हे दुःख रहित आहे, परंतु ते दुःख आपण बाहेरून आपल्या मनामध्ये आणत असतो. ते आणू नये असं समर्थ म्हणतात. मना मानसी दुःख आणू नको रे. आता दुःख आणतो म्हणजे कसं आणतो? आपण विकत आणतो का? दुःख ही विकत आणण्याची वस्तू नाही, तर ती अनेक पद्धतीनं आपण आणत असतो, वेगवेगळ्या पद्धतीनं. उदाहरणार्थ, कोणत्याही गोष्टीचा आपण जास्त विचार जर करत बसलो आणि त्या विचाराप्रमाणे ते घडत नाही गेलं तर दुःख होतं. हे दुःख होण्याचं एक कारण आहे. आपल्या इच्छेप्रमाणे आपण म्हणतो तसं त्या वेळेला ते नाही झालं तर आपल्याला दुःख होतं. हे एक दुःखाचं कारण आहे. अशी दुःखाची बरीच कारणं आहेत, आपल्याला सांगता येतील. पण एक मंडळी गमतीशीर कारण आपल्याला सांगतो की ज्या गोष्टीचा आपल्याशी काही संबंध नाही त्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला दुःख होतंय. ही माणसाच्या जीवनातली फार मोठी गंमत आहे की त्याचा आपल्याशी काही संबंध नसतो. सांगतो आपल्याला उदाहरण. क्रिकेटची टीम आपल्या देशाची आणि इतर कोणताही देश असेल त्या देशाची, ह्या दोन टीम्स असतात, त्या क्रिकेट खेळत असतात. आपण म्हणत असतो भारत आणि पाकिस्तान खेळतोय. वास्तविक भारत आणि पाकिस्तान खेळत नाही, तर त्यांचे एक नेमलेली टीम असते, ते खेळत असते. आणि खेळामध्ये हार आणि जीत ही ठरलेलीच आहे. कोणतरी एक जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरावं लागतं. हा नियम आहे. दोघं जिंकले किंवा दोघं हरले असं होत नाही. म्हणून कधी भारत जिंकेल, कधी पाकिस्तान जिंकेल क्रिकेटमध्ये. इतर सगळ्या वस्तूमध्ये भारतच जिंकणार आहे, पाकिस्तान कशातही जिंकणार नाही इतर गोष्टीमध्ये. पण मी क्रिकेटचं सांगतोय आपल्याला. कधी कधी असं होऊ शकतं. मग ज्या वेळेला पाकिस्तान जिंकला आणि भारत हारला असं ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला भारत हारलेला असतो का? भारत कशामध्ये कधी हारणार नाही, हरत नाही आहे. परंतु त्याचं दुःख आपण करत बसतो. अरे, भारत हारला, भारत हारला, भारत हारला. एवढं वाईट वाटतं, एवढं वाईट वाटतं माणसाला. काय काय माणसं स्वतःची टीव्ही फोडून टाकतात, काही जण मोबाईल फोडून टाकतात. काय वाटेल ते त्या ठिकाणी आक्रस्ताळपणा करतात. काय गरज आहे त्याची? काय परिणाम होतो आपल्यावरती? क्रिकेटची टीम हारली, काय नुकसान झालं भारताचं? काहीही नुकसान झालं नाही. बरं, तुझं वैयक्तिक काय नुकसान झालं? काही झालं नाही.
बरं, क्रिकेटची टीम जिंकली, आनंद करतात, तुला काय मिळालं त्यातलं? कोट्यावधी रुपये जे काही प्लेयर असतात ते घेत असतात, तुला काय मिळतं त्यातलं? काही मिळत नाही किंवा आपलं काही जात नाही. पण ज्याच्यामध्ये काही मिळतही नाही, ज्याच्यामध्ये काही जात नाही, त्याचा विचार करून आपण निष्कारण दुःख भाड्यानं किंवा विकत आणतो असं म्हणावं लागेल. समर्थ म्हणतात की मना, असं दुःख मनामध्ये आणू नकोस बाहेरचं, तुझं मन हे मोकळं आहे, दुःख रहित आहे. म्हणून ते दुःख आणलास तर तू दुःखी होशील, तेव्हा त्या दुःखाला मनामध्ये प्रवेशच होऊ देऊ नकोस. मना मानसी दुःख आणू नको रे. पुढं काय कर म्हणतात, तर मना सर्वथा शोक चिंता नको रे. शोक आणि चिंता ह्या दुःखाच्याच एक दुसऱ्या उपशाखा आहेत, उपबाजू आहेत. मंडळी, एक गोष्ट गमतीची सांगायची राहिली आपल्याला, की दुःख जर मनामध्ये येऊ नये असं वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे? एक सोपा उपाय सांगितलेला आहे. सोपा उपाय कोणता? तर मनुष्याने नेहमी असा विचार करत जावं की जे होतंय ते बऱ्यासाठी, भगवंत जे करतो ते बऱ्यासाठी, असा जर विचार मनामध्ये ठेवला तर दुःखाची तीव्रता फार कमी होत असते. हे बोलायला जेवढं सोपं आहे तेवढं आचरणात आणायला फार कठीण आहे मंडळी. परंतु हळूहळू जर प्रयत्न करत गेला तर माणसाला जमण्यासारखं असतं. याच्याकरता एक उदाहरण आपल्याला सांगतो. एक राजा, एक प्रधान, हे दोघं सतत एकत्र असायचे. दोघंही कुठेही जायचे, दोघं फिरायला जायचे, दोघंही शिकारीला जायचे. पण त्या प्रधानाला एक अशी सवय होती. काय सवय होती? काही घडलं तर जे घडतंय ते बऱ्यासाठी, जे झालं ते बऱ्यासाठी असंच म्हणायची ती सवय होती. आणि एकदा गंमत अशी झाली मंडळी, काहीतरी करत असताना, तलवारीची धार वगैरे बघत असताना राजाचं बोट कापलं गेलं. आणि बोट कापल्यानंतर प्रधान तिथे जवळच होता. राजा म्हटलं, बघ ना प्रधान, अरे माझं बोट कापलं, किती मोठं जखम झालेलं आहे, रक्त व्हायला लागलेलं आहे, बोट कापलं रे माझं. प्रधानाने त्यावेळेला हळहळायला पाहिजे होतं, आणखीन काहीतरी प्रतिक्रिया वेगळी द्यायला पाहिजे होती, पण सवयीप्रमाणे प्रधान बोलून गेला, महाराज जे झालं ते बऱ्यासाठी. राजाला एवढा राग आला की सेवकांना सांगून लगेच त्याला त्या ठिकाणी कारागृहामध्ये बंदिवासात टाकलं. झालं, तर प्रधानाला बंदिवासात टाकलं, राजा एकटा राहिला. आणि पुन्हा काही दिवसानं राजा शिकारीला गेला. ज्यावेळेला राजा शिकारीला गेला त्यावेळेला सैन्याची आणि राजांची चुकामुक झाली. राजा एका घोर अशा अरण्यामध्ये त्या ठिकाणी रस्ता चुकून गेला एकटाच. आणि गेल्यानंतर तिथल्या आदिवासी समाजाच्या, भिल्ल समाजाच्या लोकांनी त्याला पकडलं आणि आपल्या आड्यावरती घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांचा प्रमुख होता, त्याच्यासमोर त्याला उभं केलं. त्याला आनंद झाला, वा 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 म्हणे, आपल्याला नरबलीसाठी मनुष्य मिळाला. त्यांच्या जमातीमध्ये प्रथा अशी होती की प्रत्येक वर्षी देवीला एक नरबली देत होते. माणूस मिळाला आपल्याला नरबली देण्याकरता, त्याला आनंद झाला. मग सगळी तयारी वगैरे केली. त्याच्या गळ्यामध्ये हार वगैरे लाल फुलांचे घातले, अंगावरती गुलाल टाकला, रंगीत लाल कपडे अंगावर घातले, देवीसमोर त्याला बळी देण्याकरता नेलं. आता राजा काही करू शकत नव्हता, त्याच्या हातामध्ये काही सत्ता नव्हती, शस्त्र नव्हतं. आणि मग देवीसमोर ज्यावेळेला उभा केलं त्यावेळेला त्यांचा जो धर्मप्रमुख आहे त्याने एक आज्ञा केली, हा मनुष्य अव्यंग आहे का बघा, ह्याच्या ठिकाणी कोणतेही व्यंग असता कामा नये, कुठली जखम असता कामा नये, सर्व इंद्रिय संपन्न पाहिजे. आणि तपासायला ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला राजाची करंगळी कापलेली होती. सेवकाने सांगितलं, म्हणले याची करंगळी कापलेली आहे, म्हणली जखमी आहे हा. धर्मगुरूने सांगितलं, द्या सोडून म्हणले त्याला, तो आपल्या देवीला नरबळी चालणार नाही, अव्यंग पाहिजे. म्हटल्यानंतर त्या राजाला त्यांनी सोडून दिलं. राजा कसा तरी पुन्हा आपल्या राजधानीमध्ये आला. राजाला अतिशय आनंद झाला आणि त्याला एक गोष्ट पटली की जे होतं ते बऱ्यासाठी, असं प्रधान म्हणत होता. म्हणजे माझं बोट कापलं असं ज्यावेळेला प्रधानाने बरं झालं असं म्हटलं त्यावेळेला मला राग आला, पण आता त्याचा मला अनुभव आला की ते जर माझं बोट कापलं नसतं तर आज माझ्या नरड्यावरती सुरी फिरली असती, माझा जीव गेला असता. म्हणजे जीवावरचं बोटावर निभावलं, जे होतंय ते बऱ्यासाठी. हे राजाला पटलं. प्रधानाला सोडायला सांगितलं, सोडून दरबारामध्ये घेऊन या म्हणले. सेवकाने प्रधानाला दरबारामध्ये आणलं आणि राजा म्हटला की प्रधाना, तुझं म्हणणं मला पटलं की जे होतंय ते बऱ्यासाठी. होय म्हटले महाराज, जे होतंय ते बऱ्यासाठीच, परंतु मला एक गोष्ट सांग म्हणले,
मी तुला तुरुंगामध्ये ठेवलं हे? हो म्हणले महाराज, ते सुद्धा बऱ्यासाठीच झालं. जे झालं ते बऱ्यासाठीच. म्हणजे आता तुला तुरुंगवास भोगावं लागलं हे बरं कसं काय? म्हणजे महाराज, साधा विचार करा. तुम्ही मला घेतल्याशिवाय कुठेही जात नव्हता, परंतु मी तुरुंगात असल्यामुळे तुम्ही एकटे शिकारीला गेलात. तुमचं बोट कापल्यामुळे तुम्ही सुटलात आणि मी तुरुंगात असल्यामुळे तुमच्याबरोबर आलो नाही. जर मी आलो असतो तर तुम्हाला सोडलं असतं आणि अव्यंग म्हणून मला बळी दिला असतं. मग जीव जाण्यापेक्षा 8 दिवस तुरुंगवास भोगलेलं काय वाईट आहे महाराज? असा विचार जर केला तर जीवनामध्ये जे होतं ते बऱ्यासाठी असं जर मनुष्याने विचार केला तर त्या ठिकाणी दुःख होत नाही. मग असं दुःख कमी करण्याचे प्रयोग आपल्याला करता येतात. पुढं म्हणतात की शोक आणि चिंता ह्या 2 गोष्टी मनुष्यानं त्याचा त्याग केला पाहिजे. शोक कशाला म्हणतात? जे आपल्याजवळ आहे ते आपल्यापासून गेल्यानंतर त्याला शोक म्हणतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, विरह आणि शोक. विरह त्याला म्हणतात की ती आपल्यापासून दूर गेलेली वस्तू कधीतरी पुन्हा आपल्याला भेटण्याची शक्यता असते, पण मधल्या काळामध्ये जी भावना निर्माण होती त्याला विरह म्हणतात. आणि शोक याचा अर्थ जे आपल्यापासून गेले ते कायमचंच गेलेलं आहे, तिथं जी भावना होती त्याला शोक म्हणतात. तेव्हा शोक करून कोणत्याही गोष्टीचा उपयोग होत नाही. त्या कालचक्रामध्ये ज्या वस्तू एकमेकापासून दूर जातात त्या पुन्हा कधी एकत्र येत नाहीत, असा नियम आहे. म्हणून मग ती व्यक्ती असो, वस्तू असो, जी आपल्यापर्यंत जेवढा काळ असायची तेवढ्या काळापर्यंत असते आणि तिची वेळ झाल्यानंतर ती आपल्यापासून बाजूला होत असते, तेव्हा त्याचा शोक मनुष्यानं करू नये. शोकामुळं मनुष्य जळला जातो. शोक हा अग्नी आहे. म्हणून महाराज म्हणतात की शोक नको आणि चिंतासुद्धा मनुष्यानं मनामध्ये कोणत्याही प्रकारची करू नये. चिंता कशाला म्हणायचं? चिंता ही आहे त्यापेक्षा, सध्याचं जे आहे ते भोगण्यापेक्षा उद्याचं कसं होईल, उद्या काय मिळेल, उद्या कोणती परिस्थिती असेल ह्याचा अतिविचार करत बसणं याला चिंता म्हणतात. नियोजन करणं म्हणजे चिंता नव्हे, त्याचा निष्कारण विचार करत बसणं, अतिरेकी विचार करत बसणं याला चिंता म्हणतात. उदाहरणार्थ आपल्यासमोर आज पंचपक्वानाचं ताट आलेलं आहे जेवायला. दैवयोगानं आज आपल्याला सुंदर जेवण मिळालंय. पण एखाद्या मनुष्याला जर विचारच करायची सवय असेल तर हे ताट आज मला मिळालं, पण उद्या मी काय करू, उद्या मला काय जेवायला मिळेल, उद्या मला असंच पक्वान मिळेल का, नाही मिळालं तर निदान भाजी चपाती तरी मिळेल का, ते नाही मिळालं तर भाकरी तरी मिळेल का, अशी चिंता आज करत बसणं आणि समोरच्या पंचपक्वानाचा आनंद जेवढा घ्यायला पाहिजे तेवढा न घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून आज पक्वानाचा आनंद घ्यावा आणि उद्याचं जे असेल ते उद्यावर सोडून द्यावं, त्याचा विचार करत बसू नये. त्याला म्हणतात चिंतामुक्त अवस्था. अशी चिंतामुक्त अवस्था जर झाली, शोक मनातून जर गेला तर मग त्या ठिकाणी दुःखाची तीव्रता कमी होते. आणि या 3 गोष्टी जर मनातून गेल्या, दुःख, शोक आणि चिंता, तर मनुष्य हा आनंदी होत असतो. महाराज म्हणतात असं आनंदी व्हावं आणि काय करावं मनुष्यानं? विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. मनामध्ये विवेक असावा माणसाच्या. विवेक कशाला म्हणायचं? हे सगळे अध्यात्मातले शब्द आहेत. आपल्या बोलीभाषेमध्ये सोप्या भाषेत सांगायचं झालं तरी विवेक या शब्दाचा अर्थ आहे की बुद्धीच्या ठिकाणी योग्य आणि अयोग्याचा विचार करण्याची जी काही एक शक्ती असते तिला विवेक असं म्हणतात. काय घ्यावं काय टाकावं हे ज्याला कळतं त्याला विवेक म्हणतात. हे जग सार आणि आसार या दोन्ही गोष्टींनी भरलेलं आपल्या समोर आहे. फक्त त्यातलं सार घेता आलं पाहिजे आणि आसार टाकता आलं पाहिजे. सार आणि आसार हे एकत्रच असतं. ते उदाहरणार्थ आपण केळी घेतली तर केळीच्या साली या आसार आहेत, केळीचा गाभा हा सार आहे. आपल्याला विवेक पाहिजे की गाभा हा खाल्ला पाहिजे, साल टाकली पाहिजे. शेंगदाणे घ्यायचे म्हटले तर शेंगा घ्याव्या लागतात. त्या शेंगाला फलकट असतात, त्याशिवाय आत शेंगदाणे असू शकत नाहीत. शेंगदाण्याचं रक्षक म्हणून फलकट आहेत, परंतु ते आसार आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते सार आहे. काय टाकावं काय घ्यावं हे ज्याला कळतं त्याला माणूस म्हणतात. जनावरापुढे जर शेंगा टाकल्या तर त्या फलकटासकट फोडून खातात. ते फलकटही टाकत नाहीत आणि शेंगदाणेही टाकत नाहीत. आणि अविवेकी माणसं जी असतात ती फलकट खातात आणि शेंगदाणं टाकतात. त्याला अविवेकी म्हणायचं, त्याला वेडा म्हणतो आपण. तेव्हा मनुष्यानं अविवेकही असू नये, अविचारी असू नये, विचारी असावं, विवेकी असावं. आणि असा विवेक हा व्यवहारातला जसा असतो तसा आपण आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या विवेक म्हणजे काय
तर देह हे असार आहे आणि त्या देहामध्ये आत्मरूपानं असणारा परमात्मा जो आहे, भगवंत आहे, तो सार आहे. त्या साररूपी भगवंताचं चिंतन करत राहणं ह्यालाच म्हणतात की अशा प्रकारे विवेकबुद्धीनं आपण जीवन जगणं. विवेकी देहबुद्धी, देहबुद्धी सोडून म्हणजे मी देह आहे, देहाचाच माझ्याशी फारसा संबंध आहे, अशा प्रकारची जी बुद्धी असते त्याला देहबुद्धी म्हणतात. त्या देहबुद्धीचा त्याग करावा आणि काय करावं तर विदेहीपणे मुक्तिभोगीत जावे. विदेही अवस्था म्हणजे काय? देहाचा त्याग केल्यानंतर मनुष्य विदेही होतो असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देहीच विदेही भोगू दशा. देहामध्ये असतानाच विदेही अवस्थेची आपल्याला अनुभूती घेता येते. कसं तर देहावरचं ममत्व हळूहळू कमी करून मी परमात्मा आहे, मी परमात्मा आहे, मी भगवंत आहे असं चिंतन मनुष्य ज्यावेळेला मनामध्ये करायला लागतो, त्या चिंतनानं महाराज म्हणतात, चिंतने चिंतनी तद्रुपता. सतत जर एखाद्या गोष्टीचे चिंतन करत राहिला मनुष्य तर त्याचं मन तद्रूप होतं. म्हणजे ज्याचं चिंतन करतोय तेच मन त्या ठिकाणी बनत असतं. आता देवाचं जर चिंतन केलं तर आपलं मन देवच बनतं. मग मन ज्यावेळेला देव बनतं त्यावेळेला विचार तसे बनतात आणि मग मी देह आहे ही जी भावना मनातली आहे ती आपोआप गळून पडते. याला म्हणतात विदेही अवस्थेमध्ये मुक्तीचा भोग घेणं, आनंद घेणं. अशा प्रकारे मनुष्यानं अध्यात्मामध्ये असो किंवा जीवनामध्ये जगत असताना अशा विचारांची जर जोड आपल्याला असली तर त्याचा आपल्याला फार जीवनामध्ये सुंदर अशा प्रकारचा उपयोग होतो. तो उपयोग करून घ्यावा. संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याचा आपण अनुभव घ्यावा. याकरता समर्थांनी हा सगळा खटाटोप केलेला आहे. त्याचं चिंतन आपण मंडळी या ठिकाणी केलं. तेव्हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला, चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत त्याची माहिती पोचवा आणि लाईक जरूर करा. मंडळी भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. मंडळी एक महत्त्वाची सूचना आहे, या पुढचा जो भाग आहे तो दत्त जयंती विशेष भाग होणार आहे. त्यामुळं तो भाग आपण जरूर बघा, जरूर ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या. भेटूया पुन्हा दत्त जयंती विशेष भागामध्ये. तोपर्यंत मंडळी नमस्कार. रामकृष्ण हरी.